नमस्कार. मागची डिले झाली ताजे खातीर सॉरी म्हणटा. आमचे बरोबर आसा आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकर आणि उपाध्यक्ष आणि संत अंद्रेचे फुडारी प्रोफेसर रामराव वाघ. इंग्रजीन एक म्हण आसा, एक फ्रेज आसा, सोर लुजर्स. म्हणजे जे कसली स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन किंवा इलेक्शन जे पळय हरता न्ही ते आपलो पराभव सोसूंक शकना, ते जिरोवंक शकना आनी कसली कसली निमतां दितात आनी जो जिखला ताजेर टिका करतात की ताणें चिटींग केली किंवा रेफरी आमच्या बरोबर नाशिल्लो किंवा पावस पड चल्लो, कितें तरी निमतां दितात आनी आपलो पराभव कशें ते जिरोवन घेना. पूण 4 जुनाच्यान जेन्ना लोकसभेचो रिजल्ट आयलो त्या दिसाच्यान जे भारतीय जनता पार्टी जी खरी म्हळ्यार जिखल्या, तांचो सरकार घडला, तांचो मोगाचो बाब नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री जाला. 4 जुनाच्यान ह्या भारतीय जनता पार्टीन जी रडारड सुरू केल्या पळय न्ही आनी क्रिटिसिजम सुरू केला आनी निमतां दिवपाचें सुरू केला पळय न्ही, तांकां आतां इंग्रजीन एक नवो टर्म सुरू करचो पडटलो, तो म्हळ्यार सोर विनर्स. म्हळ्यार जिखून सुद्दां हे आपलो जैत जिरोवंक शकले ना आनी खोशी जावना. आमकां तुमी पळयलें की देशभर फाटले 3 दीस सामके डिस्टर्ब आसा. सगळे जे तांचे अंधभक्त आशिल्ले, स्पेशली तांचे लिडर जे आसा एकामेकाचेर आरोप करतात आनी तांकां सगळ्यांक चड चुरचुरला म्हणजे ते तांचे जे स्ट्रॉंग स्टेट्स आशिल्ले जशे उत्तर प्रदेश जावं, राजस्थान जावं आनी महाराष्ट्र जावं, थंय तांकां सगळ्यांक चड मार बसला म्हणून चड ते उडयो मारतात. आनी सगळ्यांक म्हळ्यार जी अयोध्या नगरीन जे प्रभू श्रीरामाच्या नांवार ताणें इतलो प्रोपगेंडा केलो, त्याच प्रभू श्रीराम तांकां असो धडो शिकयला तो तांकां सामकोच चुरचुरला आनी तांकां कितलेय बर्नॉल लायले म्हणून तांकां सूख मेळना. अयोध्याच्या लोकांनी सिद्ध करून दिले की अयोध्या नगरीन सगळे राम भक्त आसा, सगळे देशभक्त आसा, कोणूच अंधभक्त ना. आनी म्हाका सामके एक विचारपाक जाय सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांक, तुमकां अयोध्ये बद्दल इतले दुख्ख कित्याक जालें? लास्टाक जो थंय जिखलो तो हिंदूच आशिल्लो न्ही, तुमकां इतले चुरचुरता कित्याक? म्हणजे जर बीजेपीचो मनीस थंय जिखलो ना जाल्यार तो हिंदू न्ही, दुसरे पार्टीचो कोण आसलो जाल्यार तो हिंदू न्ही, फक्त बीजेपीचोच जिखल्यार हिंदू. सो हाजे वयल्यान सारकें कळटा हे जे हिंदू हिंदू करून हांणी प्रोपगेंडा केल्लो आनी हिंदुत्वाच्या नांवाचेर इतली मतां मागली, तांच्या खातीर हिंदू म्हणजे खरें मिनींग कितें आज लोकांक फुडें सारकें खबर आसा. कित्याक देशभर आज अयोध्येच्या हिंदूंक इतल्यो गाळयो घालतात हेच अंधभक्त जे हिंदुत्व करून आनी अयोध्याचें नांव हें करून मतां मागपाक गेल्ले इलेक्शनाच्या पयलीं. गोंयांत सुद्दां तुमी पळयलें 4 तारखेक रिजल्ट आयलो, भारतीय जनता पार्टीन 4 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, 5 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, काल 6 तारखेक प्रेस कॉन्फरन्स घेतली, आज कितें घेतला जाल्यार नको. पूण डेली प्रेस कॉन्फरन्स घेता आनी दुसऱ्याचेर घालता आनी निमतां काडटात आनी रडटात. अरे बाबा तुमी जिखले, खोशी जायात मातशे. आनी काल तर प्रेस कॉन्फरन्स घेवन कसले आरोप, कसलेच सिद्ध आशिल्ले, कसलेच तत्वान आशिल्ले आरोप करून म्हणजे तांकां ते जिरना. कितें तरी प्रेस कॉन्फरन्स घेवन कितें तरी बोवाळ घालपाचो अशें कितें दिसता तें म्हाका कळना. पूण हाजे एक्झॅक्टली काल मुरगांवचे आमदार बाब संकल्प आमोणकरान जे हें केलें, उलयलो जे ताचे बद्दल स्पेसिफीक रिस्पॉन्स दिवपाक केले, ताणें आमच्या अध्यक्षाचेर स्पेसिफीक नांव घेवन तांचेर आरोप केले. ताचे बद्दल तुका हांव मागता ॲडव्होकेट अमित पालेकरान तुका हें करचें एड्रेस करचें. येवकार म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी इतली भितरल्या गोंयांत आनी ज्या तरेन आज प्रेस कॉन्फरन्स आफ्टर प्रेस कॉन्फरन्सीस घेवपाक लागल्या आनी तांच्या IT सेलांक काय जशें वाल्मिकी बाबान म्हणलें की हांव काय वाचून दाखयता, काय बरयल्लो तांचे IT सेलाचे जे लोक आसा सोशल मिडियाचेर तांणी आज हिंदू कशें विक्टिमायजेशन सुरू केलें तें हांव काय गजाली वाचून दाखयता. कारण स्वताक सनातन धर्माचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी, स्वताक हिंदूंचे रक्षक म्हणपी भारतीय जनता पार्टी आज जेन्ना कांय जाग्यांचेर हरता तेन्ना हिंदूंक कितें म्हणटा ते हिंदूंक कळपाक जाय म्हणून
आज हांव कांय वाचून दाखयता गजाली. एक एक तांचो भक्त आसा हु इज ऑल्सो IT सेल ऑफ BJP. इतिहास गवाह है कि अयोध्या वासियों ने अपने राजा के साथ सदा विश्वासघात ही किया है. म्हणजे प्रत्येक जो वोटर अयोध्येन आसा ताका ते म्हणटा विश्वासघाती आणि आपल्या मोदीक राजा. मागीर आनी एक लॉ, दुनिया में सबसे ज्यादा सांप ब्राजील में पाए जाते हैं. म्हणजे सोरोप खंय ब्राजीलान मेळटा, लेकिन आस्तीन के सांपों के मामले में उत्तर प्रदेश नंबर 1 पर है. म्हणजे आज उत्तर प्रदेशाचा प्रत्येक मनीस सोरोप जालो. एक समय लग रहा था हिंदू जाग जाएगा आणि इतले बुरशे उतरांनी बरयला की तो आता फक्त कित्याक तरी उठिल्लो म्हणून कार्य करपाक आणि परतो न्हिदलो म्हणून. अयोध्यान वचत जाल्यार ते म्हणटा ते कांय खर्च करनाका, कारण तांणी लोकांकडे आणि भारतीय जनता पार्टी कडेन विश्वासघात केला. एकटो बरयता, मुझे कल पता चला भगवान श्री कृष्ण उत्तर प्रदेश छोड़कर गुजरात क्यों चले गए थे. अशें खूब आसा, अशें बरयल्ले इतले आसा की वाचूनय वायट दिसता, पण हे तातले सोबर. पण एक गजाल म्हाका भारतीय जनता पार्टीक विचारपाक जाय की तांणी सांगले उत्तर प्रदेशान वचत, अयोध्येक वचत जाल्यार थंय कांय खर्च करनाका, कारण तांणी तुमकां थंय तुमचे उमेदवार निवडून दिवना. अयोध्यान हरले, चित्रकूटान हरले, रामटेकान हरले, नाशिकान हरले, रामेश्वरमान हरले, खटू श्याम थंय हरले, सलासर बालाजी आसा थंय हरले, राणी सती आसा थंय हरले, मेहंदीपूर बालाजी आसा थंय हरले, साऊथ गोवानी हरले. पण ह्या सगळ्या लोकांक तांचे म्हणण्यान त्या दिसा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तांणी म्हणले की धर्मगुरूच्या कारणाक लागून आमची हार जाली म्हणून. म्हणजे जी 2-2.5 लाखाच्या वयर जी मतां पडल्या इंडिया अलायन्साच्या कॅन्डिडेटाक, ती धर्मगुरूंनी मारली, ती एका विशिष्ट धर्मान मारली की गोंयच्या लोकांनी गोंय वाचोवपाक मारली. ह्या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पार्टीन दिवचे पडटले. कालच्या प्रेस कॉन्फरन्सान ते सांगता की पोलरायझेशन करपी लोक जिखले. पोलरायझेशन कोण करपी? मंगळसूत्रा बद्दल कोण उलयलो, मटना बद्दल कोण उलयलो, मुजऱ्या बद्दल कोण उलयलो, आणि मागीर ते वचून लिपून बसलो सावताक आणि आता भायर सरला बिळांतल्यान. आणि आज परिस्थिती अशी जाल्या की करेक्शन जाला, एरगन्स हाजे करेक्शन जाला भारतीय जनता पार्टीचे. काल परत ते एरगन्स आमी पळयले. काल बाब संकल्प आमोणकर जो काँग्रेसच्या तिकीटेर निवडून आयलो आणि फुटून भारतीय जनता पार्टीक कित्याक गेलो ते सगळ्यांक खबर आसा. ताजेर टाइम्स ऑफ इंडियान क्लियर कट आरोप केल्ले आसा की एक्सटॉर्शन करता एमपीटी जे आपलो माल उतरयता, जे शिपिंग कंपनीज तांचे एक्सटॉर्शन करता, स्टीविडोरा कडल्यान एक्सटॉर्शन करता. आणि ताका लागून आदित्य बिर्ला सारखी कंपनी गोंयचे आपले काम सोडून गेली. चीफ मिनिस्टर अजून पर्यंत हाजेर सायलंट आसा. एक टेंटेड MLA आज ते मिनिस्टर करपाचे आसा म्हणून अशें आमी आयकलां. मे बी एज अ रिवॉर्ड ऑफ द कट दॅट ही इज गिविंग फ्रॉम दिस एक्सटॉर्शन इन वास्को टू द हायर ऑथॉरिटीज अँड चीफ मिनिस्टर. हे विचार करपा सारको म्हाका कित्याक दिसता, कारण ज्या मनशाचेर अशे तरेन आरोप जाले, क्लियरली आरोप जाले, काय जे ट्रेडर्स आसा, इम्पोर्टर्स एक्सपोर्टर्स आसा तांचे कडल्यान आरोप जाले. तांचो काउन्सिलर वास्कोचे म्हणटा की आमची नांवां वापरून, बीजेपीचे नांव वापरून हो संकल्प आपलो संकल्प सादयता म्हणून थंय तो म्हणजे एक्सटॉर्शनाचो. ताका ते आज मंत्री करपाचे आसा आनी रिवॉर्ड दिवपाचे आसा. हाजो अर्थ तो भारतीय जनता पार्टीक ते चोरयेचे पयशे दिता अशें आमकां दिसपाक लागला. कारण त्या शिवाय ताचे प्रोटेक्शन चीफ मिनिस्टर कित्याक करतो, ताचे बद्दल कित्याक उलोवचो ना. तो स्टॅटिस्टिक काल उलयतालो पळय, ती स्टॅटिस्टिक काल ती हांवें ती काल सांगल्या ताची स्टॅटिस्टिक्स आतां आमी वाचिला. ताची ती स्टॅटिस्टिक्स आसा पळय, ताका एक गजाल म्हाका सांगन दिसता की आमचे जे 2 MLA आसा, बाब वेन्झी, कॅप्टन वेन्झी आणि बाब क्रुप्स सिल्वा, हाणें मॅक्सिमम नंबर ऑफ वोट्स इंडिया अलायन्साक आपल्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान दिल्या. हायेस्ट आणि मॅक्सिमम दोन्ही. टू बी प्रिसायज 16,687 मतां बेणावलीन पडली आणि वेळीन 17,251 मतां पडली. ज्या रंगीत लोकांक भारतीय जनता पार्टीन परत आपल्या कावेन घेतले मडमगांव कॉन्स्टिट्युएन्सीन, त्या रंगीत लोकांचो साथूय भारतीय जनता पार्टी बरोबर आशिल्लो.
आनी हांव जेन्ना रंगीत म्हणटा तेन्ना सगळ्यांक खबर आसा हांव कोणा बद्दल उलयता तें. शेणिल्ले, मोडिल्ले, तुटिल्ले आनी चोर म्हणिल्ले सगळे लोक भारतीय जनता पार्टीन मरमगांवान आशिल्ले. ताच्या बरोबर एक्स्टॉर्शनिस्ट MLA बाब संकल्प आशिल्लो. पण प्रॉब्लेम कितें आसा, कॉलेजांतल्यान वळखता हांव तो क्लासीक चड बसनाशिल्लो. कारण तुमची मॅथमॅटिक्स बी आनी स्टॅटिस्टिक्स ताजी मातशी इज व्हेरी डिफिकल्ट, ताका ती कळना. तातूंतल्यान काल ताणें पर्सनली कमेंट केलो स्टॅटिस्टिक्साचेर, and that was about Santa Cruz constituency. ताणें म्हणलें, and it was very derogatory way he said it, की अरे तो आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट आशिल्लो, तो खुद आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन लीड दिवपाक शकना म्हणून. ताजी I'll precisely say what statistics means. It is called statistics. The statistics of Santa Cruz वाचून दाखयता. भारतीय जनता पार्टी 8,472, इंडिया अलायन्स 10,688, and maximum number of vote has come not from regular votes which had been coming from Santa Cruz as a village, but has come from other part of Santa Cruz constituency. ज्या जाग्याचेर I have also polled higher number of votes, आणि 2,216 मतांची लीड सांता क्रुजान हांवें आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या बरोबर, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या बरोबर, इंडिया अलायन्सच्या कार्यकर्त्या बरोबर मेळून ही दिल्ली आसा. तेन्ना गेट युअर स्टॅटिस्टिक्स रायट. फर्स्ट लर्न टू से स्टॅटिस्टिक्स रायट अँड देन गेट स्टॅटिस्टिक्स रायट. कारण आय एम शुअर की 2027 पयलीं म्हणजे तुका तिकेट दितली काय ना हाची शाश्वती तुका आसपाक जायना. And I can write it down today. He will be a pensioner MLA after 2027. I'm sure about it. तसो तांच्या बरोबर एक दुसरो एकटो बसता, ताका हाली काम धंदो काय ना. कारण भारतीय जनता पार्टी जो मांद्रेचो आमदार आसा ताच्या मोगान पडल्या. He refers to himself as ex MLA of Mandre, and we know what ex means. भारतीय जनता पार्टीचो एक्स मोग तो, ताका टिकेट हरशी म्हणून मेळपाची ना. इज ऑल्सो कंटिन्यू टू बी एज अ पेन्शनर MLA. त्या पेन्शनर MLA आज दोगूय जाण मिळून एक प्रेस कॉन्फरन्सीस घेता खरें, पण हांकां खबर ना की स्टॅटिस्टिक्स जेन्ना तुमी वाचता तेन्ना इट मिन्स नंबर्स. एटलिस्ट शिक्षण करचें, सोदचें आनी सांगचें वेन यू आर मेकिंग सम स्टेटमेंट्स एंड पर्सनल स्टेटमेंट. खुद्द जेन्ना इतले लोक बरोबर आसतना संकल्प आमोणकर 2000च्या आसपासूच लीड दिवपाक शकलो मरमुगोवान, हाजो अर्थ इतलोच जाता की ताका थंय नाकारला. अँड दॅट इज वाय आय एम सेईंग दॅट इज गोइंग टू बी अ पेन्शनर MLA in 2027. India Alliance is going to get 30+ in 2027. Come what may, we will put this challenge up. चीफ मिनिस्टरान आमचे छाती ठोकपणे सांगिल्लें की नॉर्थ गोवान विसाच्या विसाय कॉन्स्टिट्युएन्सीन आमी लीड घेतलें म्हणून. आनी त्या वेळार हांवें तांकां चॅलेंज केल्ली की जर लीड जायली ना 20 कॉन्स्टिट्युएन्सीन जाल्यार विल यू क्विट एज चीफ मिनिस्टर. आय थिंक हाजेर आन्सर काय आयलें ना. कळंगोटे, सांता क्रूज, सांतांद्रे अशा वेगवेगळ्या जाग्यांचेर जर पळयत जाल्यार लीड इंडिया अलायन्सान घेतली. इवन दो दे यूज मसल पॉवर इन कॉन्स्टिट्युएन्सीज लायक सांता क्रूज. चीफ मिनिस्टर खुद्द आयले सांता क्रूज कॉन्स्टिट्युएन्सीन, तांणी सभाय घेतल्यो. व्हडले व्हडले लिडर्स भारतीय जनता पार्टीचे सांता क्रूजान येवन सभा घेतल्यो. इतले आसतनाय इन मोस्ट ज्या जाग्याचेर आमकां अशी परिस्थिती जाल्ली की आमी कांय काम करूंक शकनाशिल्ले, अशा जाग्यांचेर आमी ताका लीड घेवन दिली नॉर्थ गोवा कॅन्डिडेटाक. हातल्यान वी नो वॉट आर कॅपेबिलिटीज आर, अँड दॅट इज वाय एज आय सेड वेन यू टॉक अबाउट स्टॅटिस्टिक्स यू शूड स्टडी प्रॉपरली. पूण अभ्यास करपाची तेन्नाय स्थिती नाशिल्ली आनी आतांय ना. इतलें सांगून हांव म्हणटा रामराव वाघ सर की तांणी समोर तुम्ही आता सांताक्रूजच्या बाबतीन ऐकले आणि म्हाका खूप आश्चर्य दिसले की स्टॅटिस्टिशियन ताका खबर नाशिल्ली की सांताक्रूजान आमकां इंडिया गठबंधनाक लीड आहे. तीच गजाल हांव स्पेशली सांतांद्रे बाबतींत उलोवपाक सोदता. कित्याक तुमी जर पळयलें की सांतांद्रे हो वर्षी पयलीं एक काँग्रेसीचो मतदारसंघ आणि गेले फावट आर्जीक ताणें निवडून हाडला. ह्या फावट जेन्ना इंडिया गठबंधन जालें आणि आमी सगळ्यांनी बरोबर काम केलें, एक गठबंधनाचे जे कितें नियम आशिल्ले ते सगळे धरून आमी काँग्रेसीचे लिडर्स आणि आम आदमीचे लिडर्स ह्या सगळ्यांनी हो मतदारसंघ पिंजून काडलो, वावर केलो. ॲडव्होकेट कार्लोस पेरेरा, अमित पालेकर आणि बाकीचे आमचे सगळे लिडर्स, तांणी आमकां खूब सपोर्ट केलो. आणि खोशयेची बाब म्हटल्यार
सांतांद्रे मतदारसंघूय म्हणजे नॉर्थ गोवान बीजेपीक जरी बरे व्हडले लीड मेळ्ळी तरी सुद्धा सांतांद्रे मतदारसंघ इंडिया गठबंधनाक लीड हाडली आणि त्या दृष्टीन भारतीय जनता पक्ष आणि आरजी ह्या दोगांकूय धूळ चालली. आता पयलीं आरजीच्या बाबतींत हांव उलयतां की जेन्ना आरजीचो MLA ह्या मतदारसंघान आसा त्या वेळार 15,000 सुमार मतांतली तांकां फक्त 3,433 मतां पडली. भारतीय जनता पक्षा कडेन पयलींचो काँग्रेसीन मागीर बीजेपीन आशिल्लो एक्स MLA आसा तांकां 5,599 पडली आणि आमी सगळ्यांनी मेळून 5,675 मतां पडली. आता 2 वर्सां भितर आरजी पक्ष जाका अरावंड 5,000+ वोट पडलेली असेंब्ली आज ते 3,433 आयल्यात आणि जर पळयलें जाल्यार चडशा बुथांनी चडशा गांवांनी तांची पिछेहाट जाल्ली आसा. म्हणजे आमचे 36 बुथांतले 20 बुथांचेर इंडिया गठबंधनाक लीड मेळ्ळ्या, 15 बुथांचेर बीजेपीक आशिल्ली आणि फक्त 3 तितून ते दोन आपले जनांनी एक जॉयंटली लीड अशी 3 बुथांनीच फक्त आरजी पक्षाची लीड आसा. म्हणजे 3 बुथांनी सध्या ते सीमित जाल्ले आसा अशें दिसता. त्याच बरोबर 7 गांवांतले 3 गांवांनी इंडिया गठबंधन, 3 गांवांनी भारतीय जनता पक्ष आणि फक्त एका गांवांत ओव्हरऑल अशी लीड आरजी पक्षाक मेळ्ळ्या. आणि म्हाका दिसता ताजे वयल्यान आरजी पक्षाचे बाकीचे जे मतदारसंघातले लोक आसात वा मतदार आसात तांणी निष्कर्ष काडपा जाय की हो पक्ष आज ताका इतके बेगीन कित्याक आज अशी लोकांची एक नाराजी घेवची पडटा आणि ताका कारणां खूब आसतली ती तुमी सोदची. पूण बरी गोष्ट अशी की आज आमी सगळे बरोबर काम करून हांगा एक लीड हाडलेली आसा आणि त्याच वेळार भारतीय जनता पक्षा कडेन सगळे तरेची साधनां आशिल्ली, सगळे तरेचे तांचे कडेन म्हणजे इवन थंय चीफ मिनिस्टर आयलो, थंय लिडर आयले, कितल्योश्योच मिटिंगो 1.5 वर्सां तांचे वावर चलतालो. पूण ते आसुनूय तांकां फावो तशी तांकां मतां घेवपाक मेळ्ळी ना. पूण आतां कितें जालां की जेन्ना एक अशें म्हणटात की फेलियर हॅज नो फादर आणि सक्सेस हॅज मेनी टेकर्स, जेन्ना हांगा एक लीड आयली त्या वेळार ऑफकोर्स काँग्रेसीनूय क्लेम घेवपा जाय, आमीय क्लेम घेवपा जाय, आमी बरोबर वावर केला. थोडी काँग्रेसीचे ब्लॉक प्रेसिडेंट थंयचो पयलींचो ZPचो उमेदवार, थंयचे बाकीचे लिडर सगळ्यांनी आमी काम केलं. पूण मजेची गोष्ट म्हळ्यार आज जो एक्स MLA आज बीजेपीन आसा श्री फ्रांसीस सिल्वेरा, ताजे मार्फत आज अशी खंयच्यान तरी म्हणजे ताजे ग्रुपांतल्यान अशी एक मेसेजी भायर सरपा लायला ना आमी भितरल्यान काँग्रेसीकूच सपोर्ट केल्लो, आमी तांकांच वोट मारपा लायला आणि हो जो एक लीड आसा ताचे श्रेय आपल्या कडेन घेवन परत म्हाका दिसता खंय तरी काँग्रेस पक्षान उडी मारपाचे प्रयत्न चालू आसा अशें म्हाका दिसता. तांचे घरचोच मनीस म्हणजे घरचोच ताजो सारको लेफ्ट हँड रायट हँड म्हणपा जाता तसो तो सगळ्याक मेसेजी पावयत आसता की आपणे काँग्रेसीक काम केलां आणि आतां आपूण फुडलो काँग्रेसीचोय लिडर. सो ही एक तर चाल आसूं शकता वा तांच्या घरांत भितरूच कितें तरी चालू आसा तें आमकां पर्सनल तांच्या बाबतींत पडपाचें ना. पूण म्हाका दिसता काँग्रेस पक्षानूय ताचेर लक्ष दिवचें आणि महत्वाचें म्हणल्यार भारतीय जनता पक्षानूय लक्ष दिवचें. कित्याक जेन्ना तुमी भारतीय जनता पक्ष एका नेत्या कडेन जबाबदारी सोपयतात आणि तो नेतो जर वा तेजे कोण तरी बाकीचे क्लोजस्ट अशे फॅमिली वा बाकीचे जे ताचे कोण वर्कर आसा ते अशे क्लेम करता की ना आमी भितरल्यान काँग्रेसीक मत मारले वा इंडिया गठबंधनावर आशिल्ले अशें. हांगसर ते तुमी गंभीरतायेन घेवपाची गोष्ट आसा. कित्याक तर अशें जेन्ना जाता तेन्ना सगळे लोकूच संभ्रमीत जाता आणि म्हाका दिसता हे फक्त आमच्याच मतदारसंघान जायना, ओव्हरऑल जेन्ना आज रिस्पॉन्स साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा इंडिया गठबंधनाक मेळ्ळा तशें पळयत जाल्यार चडशे हे जे फुटीर आमदार जे फुटोवन गेल्ले तांच्या मनान चलबिचल जाल्या. सांतांद्रेन हे जे जाता ते ताजोच एक सिग्नल आसूंक शकता आणि जनता पळयत आसा म्हणजे इन्क्लुडींग काँग्रेसी कडून ते पळयत आसा की अशा मनशांक जर परत खंय तरी तांकां जर एक रेड कार्पेट बी घातले जाल्यार खूब प्रॉब्लेम जाता. ताका लागून म्हाका दिसता आज ह्या गोष्टीचेर लक्ष दिवपाची गरज आसा आणि हे असल्या लिडरांक आमी सांगूंक सोदता की जेन्ना तुमकां कळ्ळें की लोक ऑलरेडी आतां इंडिया गठबंधनाक वोटिंग करपाचें आसा
त्या वेळार जस्ट ऑन दॅट वेव आपण रायड जावपा लागून मागीर आमी कित्याक तांकां कितलेंय सांगलें सुद्दां लोकांनी आयकून येवपा सगळे तरेचे त्यांनी हे वापरले पूण ते जावना आणि मागीर लास्ट मागीर कितें सांगूं ना आमी तांकां सांगलें वोट मारप अशें करून हे जनतेक वा स्पेशली आगशी गांवा सारक्या ज्या गांवांत आज लास्ट इलेक्शनाक आगशी इतले मेजॉरिटी वोट्स आरजेक गेल्ली ती कंप्लीट आज चेंज जाला पिक्चर आणि आज ती सगळी वोट्स आगशी गोवा वेल्ला भाटी ह्या सारक्या गांवांनी आज ती परत इंडिया गठबंधना कडेन आयल्या त्याच बरोबर बाकीच्या सगळ्या गांवांनी आणि ताका लागून ते जेन्ना अशें तांकां दिसता की लोकांचो कल असो आसा त्या फाटीं ते येवपाक सोदतात आणि ताका लागून तांकां शिटकावणी की तुमी आनी परत म्हाका दिसता ह्या सायडीन पळोवपा जायना आणि तुमचो जो पक्ष आसा त्या पक्षान हेजी नोंद घेवची कदाचित तांचे जे कितें डिसिप्लिनरी एक्शन बी आसा ती सगळी तुमी घेवपाक जाय आनीक फुडली वाटचाल करपाक जाय कित्याक आज जे बीजेपीचे पयलींचे निश्ठावंत कार्यकर्ते आशिल्ले ते सुद्दां तांचे बरोबर नाशिल्ले म्हणजे वी आर ऑन द फील्ड आमी पळयताले आज कोण भोंवताले बीजेपीक लागून पयल्यार इन्क्लुडींग तांचो पयलींचो ब्लॉक प्रेसिडेंट ना मंडल ना कोणूच नाशिल्ले सो म्हाका दिसता ही जी आख्खी टिमूच आसता ती केन्ना केन्ना ही आख्खी टिमूच मागीर दुसऱ्या टीमीन दुसऱ्या पक्षान सामील जाता आनी ताका लागून एक मित्रत्वाचो असो सल्लो भारतीय जनता पक्षाक की तुमी हाजेर लक्ष दवरुचें धन्यवाद तुम्ही स्वता बद्दल कांयच सांगले ना की हे एलायन्साचो हे जे आम आदमी पार्टी तुमकां कितलो फायदो जालो देश पातळीचेर गोंयांत म्हणटा देश पातळीचेर देशपातीचे 100% झालं जर हाजो फायदो इंडिया आमच्या पार्टीचो इंडिया अलायन्साक कितलो फायदो जालो हो प्रश्न म्हाका दिसता वूड बी अ प्रॉपर क्वेश्चन जेन्ना केजरीवाल 20-21 दिसां खातीर बेल मेळून भायर आयलो ही डीड नॉट कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन पंजाब दिल्ली ताणी उत्तर प्रदेश गुजरात सगळ्या जाग्यांचेर गेलो ज्या जाग्यांचेर आज ज्या जाग्यांचेर इंडिया अलायन्साचो प्रचार करपाची गरज आशिल्ली महाराष्ट्रान प्रचार केलो महाराष्ट्राक फायदो जालो ना अशें म्हणूं शकना आमी उत्तर प्रदेशान फायदो जालो ना अशें म्हणूंक शकना राग लोकांक आशिल्लो तांच्या इलिगल अरेस्टाचो आनी ताजो म्हाका दिसता जो कंक्लुझीव वोट शेअर इंडिया अलायन्साक आयलो तातूंत तांचोय मोलाचो वांटो आसा सो एज इंडिया अलायन्स पार्टनर आम आदमी पार्टी हॅज गेन्ड अ लॉट and as India Alliance partner as far as Goa is concerned to the entire tally जर पळयत वेन्सी आणि क्रूज जर सोडलो इन वेली आणि बेनावली आमचो सिद्धेश भगत हू इज आवर नॅशनल वायस प्रेसिडेंट हॅज डन अमेझिंग जॉब इन नावेली तशेंच आमचे रॉक आसा हू इज आय पर्टिक्युलरली टेक दिस नेम रॉक आसा जर्सन आसा रॉक हॅज डन गुड जॉब इन ग्रेट जॉब इन कुर्तोरी मॅक्सिमम म्हाका दिसता रॉकान कमीत कमी 60-70 मिटिंग्स कॉर्नर मिटिंग्स व्हडल्यो मिटिंग्स अश्यो म्हणून 60-70 मिटिंग कुर्तोरेच केल्ल्यो आमचे जेम्स सर आसा अशे देर आर वेरियस व्हॉलंटियर्स ऑफ अस हूम आय एम पर्टिक्युलरली नेमिंग की तांणी पेडण्या तर म्हाका दिसता कंटिन्युअसली आमची टीम चालू आशिल्ली सो सांताक्रुजान हांवें काम केलें अशें बेसिकली आमी जो हाजो धर्म आसा एलायन्स धर्म आसा ताजो खंयच आमी हात फाटी दवरुना whether it comes to working for India Alliance candidate in north as well as in south. So कोणाक फायदो जालो अशें म्हणच्या पेक्षा एज अ टीम we have worked together and आमच्या टीमीक फायदो जालो इंडिया अलायन्स दिल्ली तुमचे सरकारा तुमचे मॅक्झिमम नंबर्स म्हणजे तुम्ही ऑपोजिशन्स कोण थंयसर कोणूच ना पण अशें दिल्लीन कितें जालें तुमचे 7चे सीट गेले नाही दिल्लीची परिस्थिती म्हाका यू विल आन्सर अमित I will answer okay I will answer काय ना he has the major statistics he has much better than I have so दिल्लीचं जर तू हे करत जाल्यार दिल्लीचं ट्रेडिशनली जर वोटिंग जर पळयत तू जाल्यार फॉर असेंब्ली दे हॅव ऑलवेज पुट फेथ इन आम आदमी पार्टी आनी आमचो गव्हर्मेंट थंय मॅक्सिमम मेजॉरिटी येता बीजेपी सामकी झिरो जाला थंय ट्रेंड आसा की फॉर लोकसभा इलेक्शन दे हॅव बीन इलेक्टिंग बीजेपी या फाट आमकां एक्चुअली होप आशिल्लो की वी विल एटलीस्ट गेट 1 or 2 सीट्स म्हणजे ज्या तरेन प्रचार चलिल्लो पण अगेन वी हॅव टू एक्सेप्ट द थिंग दॅट आमी थंय एकूय जिखलो ना पण पर्संटेज ऑफ वोट पळयत जी केन्नाच जावन नाशिल्ली ती आफाट जाली नियरली 44% आसपास वोट शेअर मेळ्ळो इट इज अबाउट 6 to 7% ऑफ डिफरन्स आनी हे आयज सोंपलें ना इट्स अ मॅटर ऑफ अनदर इलेक्शन एज फार एज असेंब्ली इलेक्शन्स आर कन्सर्न people of Delhi vote for AAP they are going to vote for AAP आता इलेक्शन आसतले लागीं आनी इलेक्शन जाल्या उपरांत ताचो रिजल्टूय तुका कोण येतलो आमीत दुसरी गजाल ती काल इंडिया दिल्लीन एक न्यूज भायर पडली की असेंब्ली इलेक्शनाक एकला चलोवचे तुमचे एका मिनिस्टरान स्टेटमेंट केले पळय कशें आसा हो जो विशय आसा
आमी पंजाबाक काँग्रेस पक्ष आनी आमी इंडिपेंडंटली इलेक्शन लढले. गोंयचो जर प्रश्न आसत जाल्यार काल आज आनी परत फाल्यां जर तूं म्हाका विचारत जाल्यार हांव फर्स्ट स्टेटमेंट करतलो की वी आर पार्ट ऑफ इंडिया अलायन्स. वी आर गोइंग टू कंटिन्यू एज इंडिया अलायन्स, नॉट जस्ट फॉर टुडे टुमॉरो, फॉर एंटायर फ्युचर इयर्स टू कम. 27 न्ही ताच्या फुडें बी जिल्हा पंचायत इलेक्शन, बी एनी अदर इलेक्शन, वी आर गोइंग टू फायट इट टुगेदर. आमी एकामेकांचो हांगा हात धरला. आमचे सेंट्रल लिडरशीप आसा तांकां हे पटोवन दिले मुद्दे की गोंयांत हे इलेक्शन एकठांय रावप कित्याक इम्पॉर्टंट तें. म्हणूनच आमी म्हणटा की 2027 30+. पूण म्हाका सांग आमी तुमचे 30+ म्हणटा पूण एकूय BJP म्हणटा की 27 कॉन्स्टिट्युएन्सी तांकां लीड मेळ्ळा म्हणून तुमकां खंयच ना. पळय ही एमपीची इलेक्शनाची जी लीड आसा, तुमी एमपीच्या इलेक्शनाची लीड आज म्हजे कडल्यान परत एकदा बरोवन घ्या. हांवें लास्ट टायम सांगलें, आज परत एकदा सांगता. When it comes to assembly election, it is a completely different picture. North Goan श्रीपाद भाऊ म्हणून निवडून येता. हाचे बद्दल म्हाका दिसता कोणाकूच डावट आसपाक जायना. बीजेपीच्या मनान तो डावट नाही, कारण पुरेपूर प्रयत्न जालो जितली आमकां म्हायती आशिल्ली की तांकां तिकेट न दिवपाची म्हणून. पूण शेवटी पर्याय ना म्हणून तांकां ही तिकेट दिली गेली आनी he has himself drawn it right. We have to give that credit to him की he was worthy of the ticket as far as North Goa is concerned. पण हांगा जे कॉम्पिटिशन चालू आशिल्लें टू गेट दॅट हायेस्ट नंबर ऑफ वोट्स सो दॅट चीफ मिनिस्टराची खुर्ची कोणाक मेळटा काय ना ती, ते कॉम्पिटिशन विल नॉट सस्टेन इन 2027. 2027च्या 6 म्हयन्या पयलीं ह्याच जाग्याचेर परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेता आसतना आयची प्रेस कॉन्फरन्स तुका हांव याद करून दिता आनी हांव परत एकदा सांगता 2027 30+ इंडिया अलायन्स. आमी नॉर्थ गोवाचे जेन्ना तुमी उलयता तेन्ना तुमी उलयता भंडारीचो इश्यू जाल्लो हरवळ्याच्या, तेन्ना पण तुमी सांगले हेचे इफेक्ट दिसतले. नॉर्थ गोवाची जी सीट आसा ती तुमी म्हणजे इंडिया अलायन्स जिंकतले अशें तुमी क्लेम केले, पण आज बीजेपीन जो क्लेम केल्लो 1 lakhचं मार्जिन घेता ते मार्जिन तेंच्यांनी खरें जालें. इंडिया अलायन्स खंय तरी कांय जाग्यांचेर कमी पडले. हाच्या बद्दल म्हाका दिसता इंडिया अलायन्सान हांवें म्हणजे 1 day बिफोर इलेक्शन रिजल्ट्स आय हॅव गिवन अ व्हेरी क्लियर स्टेटमेंट की नॉर्थ गोवान आमी खंय तरी कमी पडल्या एज इंडिया अलायन्स टीम इन प्लेसीस लायक सत्तरी, इन प्लेसीस लायक बिचोली, ज्या जाग्यार अलायन्साची टीम नाशिल्ली. एज आम आदमी पार्टी टीम वी आर व्हेरी एक्टिव्ह इन लॉट ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज आनी त्या कॉन्स्टिट्युएन्सीन वोट शेअर जाता. तूं पळय जर सालिगांव, तूं पळय सांताक्रूज, पळय कलांगूट, पळय मांद्र्यां, पळय हांगा आमची टीम व्हेरी एक्टिव्ह. कुमारजुआ पळय, आमची मया पळय, ह्या कॉन्स्टिट्युएन्सीन वी हॅव डन व्हेरी गुड अलॉंग विथ अदर टीम्स. वी हॅव स्टार्टेड पुट आवर फिंगर्स इन ऑल कॉन्स्टिट्युएन्सीज. मडकय हांव स्वता उरलो. मडकय तांणी एक्सपेक्ट केल्ली 17,000ची लीड दिता म्हणून खुद्द हाणें सांगिल्लें सुदिनान. कितली लीड आयली? 4,000 जी वोट इंडिया अलायन्साक थंय पडल्या. इट इज अ प्लस बिकॉज दॅट वूड हॅव बीन कंप्लीट नेगेटिव्ह. सो आमी थंय काम केलां. सो आज आमी जर ह्या लिडाचे जर उलयता जाल्यार वी हॅव मेड न्यू लिडर्स एज इंडिया अलायन्स पार्टनर्स. एज इंडिया अलायन्स टुगेदर वी हॅव फाउंड न्यू लिडर्स. लॉट ऑफ न्यू पीपल हॅव जॉईन्ड आनी 2.5 वर्साची जी वाटचाल आसतली 2027 मेरेन, अगेन आय विल असर्ट अँड रिएटरेट की 2027 इंडिया अलायन्स 30+. आमी दुसरी गजाल जर नॉर्थ गोवान जर भंडारी कॅन्डिडेट दिलो असो तर लीड कमी जावंक शकतली अशें तुमकां दिसता? आयज भंडारी लीडर पळय जो साखळेन विशय जालो, एक वेळ आशिल्लो साखळेन जें कितें घडलें तें कोणाकच मान्य नाशिल्लें. त्या दिसा तें घडलें त्या दिसा हांव थंय आशिल्लो. बी मेड अ पॉयंट की आमी ह्या गजालीक आनी वेगवेगळे जाती वयल्यान डिव्हिजन गोंयांत करचें न्हय, कारण ज्या लोकांनी थंय त्या दिसा धुडगूस घातलो ते खंयच्या विशिश्ट जातीचे म्हणून घालूं ना. दे आर क्रिमिनल्स अँड दे वर प्रोटेक्टेड बाय दी गव्हर्मेंट, दे वर प्रोटेक्टेड बाय दी पुलीस. हे हांव परत एकदा सांगता, दे वर प्रोटेक्टेड बाय द पुलीस. आज इलेक्शन ना म्हणटकीच हांव राजकीय स्वार्था खातीर ताचो वापर करता अशें म्हणपाक कोणूय शकना. पण जेन्ना पालखी देवळांतल्यान भायर सरली, पालखी एक 10-15 मिटराच्या देवळांतल्यान भायर नासतना सरना फुडें ते जे 20-25 लोक, जेन्ना थंय 1,000-1,500 भावीक आसा, त्या वेळार थंय 20-25 लोक येवन फातर मारता, पालखेचेर हात घालतात, दाणे घेवन येता, खिळे लायिल्ले दाणे घेवन येता. तुका दिसता कोणाच्या सपोर्टा शिवाय ते येतले? 200-250 पुलीस आशिल्ले, SP आशिल्लो, 3 DYSP आशिल्लो, 4 PI आशिल्ले. नाही प्रश्न ऐकून घे, पुढे सांगतो तुका. आय विल टेल यू व्हॉट इज हॅपन. तांकां SP खुद्द देवळान भितर घेवन येता. दे अगेन बीट अप पीपल इन्क्लुडिंग पुलीस. अजून पर्यंत हाजेर चीफ मिनिस्टर एज होम मिनिस्टरान कितें केलां ह्या गोष्टीचो जर आमी
एज श्रीपाद भाऊ एज भंडारी एज रुद्रेश्वर देवळाचो भक्त म्हणून आयलो नाही हो. इतले मंत्री आसा भंडारी समाजाचे जे एकूच गोंयचे देवूळ आसा जे भंडारी समाजा कडेन आसा आनी जे भंडारी समाजाचे दैवत ते म्हणून मानता पळय, थंय भंडारी समाजातले इतले लिडर्स आसा आयले. ना पण क्वेश्चन आता प्रश्न घेता आता ह्या गोष्टीचो जर राजकीय वापर करपाक जाय आशिल्लो जसं भारतीय जनता पार्टी रामाचो वापर करता तो वापर हांव करपाचो हांवें केलो ना. रवी नायक आशिल्लो रवी नायक बीजेपीचे लिडर न्ही तो. बीजेपीचो तो सोडलो जाल्यार कोण नाशिल्ले. पण एज अ एमपी कॅन्डिडेट हांव तुका प्रश्न आन्सर दिता तुज्या हांव. इफ आय हॅड टू मेक यूज ऑफ द टेम्पल इशू द वे टेम्पल इज यूज बाय भारतीय जनता पार्टी फॉर सेइंग दॅट दे आर रक्षक म्हणून, जाल्यार हो आमच्या स्वार्था खातीर आमी वापर करपाचे आमी केलो ना. तुम्ही जर जे राजकारण भारतीय जनता पार्टी करता ते आमकां करपाचे ना. जाती भितर द्वेष निर्माण करून गोंयचे जर वाट लागपाची आसा जाल्यार आमी ती लावची ना. पण आम आदमी पार्टीन जेन्ना सीएम कॅन्डिडेट डिक्लेअर केलं तेन्ना तुमका भंडारी समाजाचो लिडर म्हणून आपणय तेन्ना बिग पॉलिटिक्स केल्ले न्ही. जाती भितर तेढ निर्माण करपाचो प्रयत्न करनाशिल्लो. तेन्ना पण तुम्ही जाती भितर तुमकांच प्रमोट केल्लो न्ही. एक्झॅक्टली प्रमोट केल्लो एज ओबीसी कॅन्डिडेट एज अ पर्सन हू रिक्वायर्स रिप्रेझेंटेशन. ताचे खूप जाणांक त्रास जाले की आमी ते केले म्हणून, कारण अचानकशे अशें कोणाक अशें कोण सांगता का म्हणून. पण जाती भितर तेढ निर्माण करपाचो प्रयत्न केलो ना. जाती भितर तेढ निर्माण केन्ना करता दोगांची झगडी लावन. हांगा एक जर आमी फाल्यां म्हटलें की आमी एक विशिष्ट समाजातलो म्हणजे एसटी हॅज नो रिप्रेझेंटेशन एज फार एज प्रॉपर मिनिस्ट्रीज आर कन्सर्न. फाल्यां आमी जर म्हणलें आनी 2 मंत्री आमी आमचे कॅबिनेट फाल्यां आयलो जाल्यार फाल्यां आमी 3 एसटीचे मंत्री दितले. दॅट मीन्स वी आर नॉट डिवायडिंग पीपल, वी आर क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज. प्लीज अंडरस्टँड दिस पार्ट ऑफ इट की डिव्हिजन इज व्हेन आय क्रिएट फाइट्स, when I create rifts between two communities, so which is what Bharatiya Janata Party has been doing. Bharatiya Janata Party as प्राईम मिनिस्टर आमचो आणि ताजो रिझल्टूय कळो कितें जालें ते. तो स्टेजीर जावन सांगतालो की इंडिया अलायन्स निवडून येत जाल्यार तुमचें मंगळसूत्र सुद्दां ते चोरून व्हरतले म्हणून. ही परिस्थिती, दिस इज कॉल्ड डिव्हिजन, दॅट इज कॉल्ड डिव्हिजन. वी आर नॉट सेइंग इफ वी से दॅट आमी निवडून आयले जाल्यार एसटी समाजाचे 2 आमी मंत्री करतले म्हणून. It is opportunity, and you must give opportunity to every caste and every individual who is neglected for so far. जांचो द्वेष करत आयल्या, जांकां तुम्ही सदां पयस करत रावल्या, तांकां जर ऑपॉर्च्युनिटी दिता आनी ती ऑपॉर्च्युनिटी आमी दितले म्हणून आजूय सांगता एज इंडिया अलायन्स, we will get the downtrodden to a level where they will be able to stand here like I am today and speak to you with confidence. This is what a party should do. This is what a political party should do, is create opportunity and create another Amit Palekar आणि 100 अमित पालेकर क्रिएट करचे जांकां चीफ मिनिस्टर उमेदवार म्हणून खंयच्याय पार्टीन सांगचे की चीफ मिनिस्टर उमेदवार आसतलो म्हणून, बिकॉज ऑफ हिज कॅपेबिलिटीज. He may be from a particular caste, but he has come up on his capabilities, and that is what I am today, and I am proud of. Okay, thank you. As an opposition party, I wanted to ask, what do you think is the reason why BJP hasn't declared a deputy CM yet after forming the government? गोंयांत तांकां मरे तांकां तूं विचार, कारण this I will not be able to answer.